युवा सेना ने ठाणे में मराठी फिल्म छावा का प्रदर्शन किया। इस अवसर पर फिल्म के निर्देशक विजू माने, अभिनेता संतोष जुवेकर और आयोजक यज्ञेश भोईर भी मौजूद थे। विजू माने ने फिल्म को एक महत्वपूर्ण युद्ध रणनीति के रूप में बताया, जबकि आयोजक यज्ञेश भोईर ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री से फिल्म को कर मुक्त करने की अपील की, ताकि हर महाराष्ट्रियन तक ये इतिहास पहुंचा जा सके। छत्रपती संभाजी महाराज की खरं तर मी युवा सेनेचे आभार मानेल आणि यज्ञेश भोईर यांच्या संकल्पना यांच्या डोक्यात आली का हा चित्रपट आपण या ठिकाणी आज नागरिकांना युवा सैनिकांना दाखवावा। तर आणि आज त्या चित्रपटात काम करणारे कलाकार संतोष जुवेकर आहे, ज्यांनी प्रशिक्षण दिलं ते प्रणय आहे आणि आमचे विजू माने आहेत। हे सगळ्यांचा मी आभार मानेल की त्यांनी यांनी उपस्थिती दाखवली। आणि खरं तर हा चित्रपट संभाजी महाराजांचा खरा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून उजळलेला आहे। त्यामुळे तो चित्रपट प्रत्येक नागरिकांनी, ज्यांना हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसांनी, मराठी माणसांनी, आपल्या मराठी राजांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांनी काय सोसलंय, हे सुद्धा पाहण्याची गरज आहे। आणि भविष्यात युवा पिढीला ते माहिती असावी, त्यांची गाथा जी शौर्य गाथा आहे ती युवा पिढी समोर सुद्धा यावी। कारण युवा पिढीला ही माहिती असणं अपेक्षित आहे का आपल्या पूर्वजांनी, आपल्या राजांनी या हिंदुस्थानासाठी, या हिंदूंसाठी काय केलं। आणि आज छत्रपती संभाजी राजे, शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे, परंतु संभाजी राजांचा सुद्धा त्यांनी कट्टर हिंदुत्व म्हणून जे जपण्याचं काम केलं आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं, ते आज या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि त्या कलाकारांनी ज्यांच्यामध्ये काम केलंय त्यांना सुद्धा मी खरोखर धन्यवाद देतो। कारण अशा प्रकारचा चित्रपट हे लोकांसमोर, युवा पिढीसमोर येणं गरजेचं होतं आणि तो या ठिकाणी आलेला आहे। आणि त्याचबरोबर आज यज्ञेशनी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे का हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा, कारण सर्वसामान्याला तो बघता यावा। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करतात हे सर्वांनाच माहिती आहे। आणि त्यांनी सुद्धा शब्द दिला आहे का हा चित्रपट मी टॅक्स फ्री आपण करूया। आणि म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। माननीय नरेशजी म्हस्के साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे यज्ञेशला सांगितलं की हे टॅक्स फ्री झालं पाहिजे। आणि म्हणून शिंदे साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त करेल आणि या सर्व कलाकारांचे। आणि आज युवा सैनिक जे आज या ठिकाणी पाहतील ते अजूनही आपल्या इकडे जाऊन सर्वांना तो चित्रपट आणि सर्वांनी हा असे आयोजित करावेत आणि त्या ठिकाणी हा चित्रपट लोकांपर्यंत प्रत्येकाच्या मनामनात हा चित्रपट जावा, लोकांच्या प्रत्येक सर्वसामान्याला हा पाहता यावा। मीही प्रयत्न करणार आहे जेणेकरून जेवढे काही आपल्याला हे चित्रपटाचे शो बुक करता येतील आणि ते बुक करून लवकरात लवकर नागरिकांपर्यंत, प्रभागातील सर्व नागरिकांनी तो पाहावा असे मी सर्वांना हे करेल। ठाणेकरांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा, कारण त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हा त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना कळणार आहे। अर्थात आकर्षित होतं ही चांगलीच गोष्ट आहे, त्यांना सांगण्याची काही गरजच नाही आहे, कारण उत्तम गोष्ट करतायत ते। आणि चित्रपट प्रदर्शित झाला आहे 14 तारखेला आणि त्याला मिळणारा भरघोस प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा यामुळे आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटतं, केलेल्या कष्टाचं चीज होतं। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे, त्यांचं बलिदान जे आहे, त्यांची शौर्यगाथा जी आहे ती आज प्रत्येकासमोर येते। खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्यगाथा, त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे। आणि यज्ञेशचे मी खरंच आभार मानतो की आज जो तुम्ही शो इथे अरेंज केलेला आहे, आयोजित केला आहे, अनेक फ्री शो, त्याकरता असंच प्रत्येकाने मला करायला हवं असं मला वाटतं। कारण लोक जेवढं हा सिनेमा बघतील तेवढं ते आपल्या इतिहासाजवळ, आपल्या राजांच्या जवळ जातील।